थँक्यू डीजे. सामना सुरू करायचा आपण. स्वप्नील कथोरे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. हे सर्व पडगा प्रीमियर लीगचे सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मेहनतीतूनच मात्र ती स्पर्धा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पडगा प्रीमियर लीग. तदनंतर चिंचोली गावचे समाजसेवक दामोदरजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि हा सन्मान करण्याची विनंती मी पुन्हा एकदा रवी सांबरे आपल्यालाच करतो की आपण हा सन्मान इथे संपन्न करायचा आहे. चिंचोलीचे समाजसेवक दामोदरजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. आज पहिलाच दिवस या स्पर्धेचा आणि भरपूर संख्येने पाहुणे आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक पाहुण्यांना आपण योग्य तो सन्मान योग्य तो मान या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत आणि हीच ओळख खरी चिंचोली गावाची आहे. हीच ओळख खरी MS स्पोर्ट चिंचोलीची आहे आणि हीच ओळख खरी गिरीश दादा पाटील साहेबांची आहे. कारण त्यांना माणसं जोडण्यासाठी आवड आहे आणि त्याच अनुषंगाने प्रेमाच्या खात्री सर्व पाहुणे मंडळी आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. तदनंतर माजी क्रिकेटपटू चिंचोलीचे मुकेश पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मुकेशजी पाटील या आपण. त्यांनी सुद्धा एका काळामध्ये अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. परंतु आज क्रिकेटपासून दूर आहेत परंतु क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं कमी झालेलं नाहीये आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा उपस्थित सर्व पाहुण्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅचकडे. तिथे सामना सुरू आहे शिवशक्ती कोशिंबी विरुद्ध मितेश 11 कुरून आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा आपण बदल करूया आणि ऐकूया समीर ठाकरे यांच्या गोडवाणीतून पहिल्या डावाचं धावतं वर्णन. थँक्यू सो मच. टायगरच्या विरोधात चांगली कामगिरी सध्या रोहन करतोय. पहिल्या षटकामध्ये सलगचे 3 डॉट आले आणि चौथ्या बॉलवर सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली. शिवशक्ती कोशिंबी संघाचे खाते उघड झालेले आहे. यावेळेला थोडीशी बोट फिरवली. स्लो वन टाकण्याचा प्रयत्न फ्लायटेड बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. सिंगल त्या ठिकाणी जोडली गेली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 2 वर. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये फार मोठ्या संख्येने मान्यवर पाहुणे सध्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि सर्व पाहुण्यांचा आपण पाहुणचार योग्य त्याप्रमाणे MS चिंचोली आणि दशरथ 11 चिंचोलीच्या माध्यमातून करण्यात आला. उपसरपंच चषकामध्ये फुल टॉस बॉल स्वीप केलाय. चांगला फटका आणि अखेर आता शेवटच्या बॉलवर त्रिशूलच्या बॅट मधून येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या फक्त 6 विदाउट लॉस. त्रिशूल आणि विष्णू ही जोडबोली सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगलं षटक म्हणता येईल कारण पॉवर प्ले मध्ये जर एखादा गोलंदाज 10 पेक्षा कमी धावा खर्च करतो तर ती गोलंदाजी आपण इकॉनॉमिकल मानत असतो. खरं तर PPL पुन्हा नव्यानं पडघा टेनिस क्रिकेटनं भरारी घेतली आहे. मी या अगोदर देखील उल्लेख केला की मागील 2 वर्षांपासून 2 ते 3 मागे गेलो तर पडघा टेनिस क्रिकेट अगदी ठप्प झालं होतं. मात्र पुन्हा नव्याने या पडघा टेनिस क्रिकेटनं भरारी घेतली आणि मोठमोठ्या स्पर्धा आता PTC अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच मी म्हणेल आता PPL पडघा प्रीमियर लीग देखील थोड्याच दिवसांनी एक मोठा शो तुम्हाला बघायला मिळेल. मला आठवतं एक वेळ नाईट स्पर्धा पार पडली होती. तो यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 7. सेकंड ओव्हर मध्ये सोपान गोलंदाजी करण्यासाठी होतोय मार्गस्थ. सोपान एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. ऍज अ बॅटर म्हणून खूप चांगला खेळ त्याचा या चालू सीझन मध्ये राहिलाय. मात्र गोलंदाजीमध्ये देखील ती धार पाहायला मिळेल का. मात्र इथून आता शिवशक्ती कोशिंबी संघाला पलटवार करावा लागेल. चांगल्या रन्स त्यांना प्राप्त कराव्या लागतील. तर नक्कीच पडघा प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी जे आपले आयोजक मेंबर आहेत त्यांच्या वतीनं अंतरिक्ष लॉजिस्टिक्सचे मालक सन्माननीय साईनाथजी तारे साहेबांना या ठिकाणी आग्रहाचं निमंत्रण इथे दिलं जात आहे. त्यांनी तो स्वीकारावा अशी आपणास मी विनंती करतोय.
पाहू शकाल सन्माननीय साईनाथजी तारे साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आमंत्रित केले जात आहे. पडगा प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं आहे आणि ही स्पर्धा बाबा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे या ठिकाणी होणार आहे. आवर्जून आपण त्या स्पर्धेला भेट द्यावी अशी आपणास विनंती आहे. नक्कीच सर्वांनी आवर्जून खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेला उपस्थित राहायचं आहे. सर्वात मोठी स्पर्धा PPL पडघा विभागातील दिग्गज क्रिकेटर यंगस्टर क्रिकेटरना कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त केली. सोपान न्यू बॅटर ऋतिक मैदानामध्ये एंटर होतोय. शिवशक्ती कोशिंबीच्या विरोधात मितेश 11 कुरुन या संघाला तुम्ही सध्या इन ऍक्शन मध्ये पाहतात. यानंतर DB स्पोर्ट कुरुनच्या विरोधात कृष्णा 11 वारलीपाडा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला आपण विनंती करूया की टॉस साठी यावं. DB स्पोर्ट कुरुन संघ कर्णधार आणि कृष्णा 11 वारलीपाडा पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस करणार आहोत. सोपान तयार. रिव्हर्स अटेम्प्ट. ओ माय गॉड. स्ट्रेट टू द बॅकवर्ड पॉइंट. जवळजवळ आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटला झेल पकडलीच होती मात्र शेवटच्या क्षणाला बॉल निसटला. वेगाने चेंडू येत होता. अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं थोडंसं डिफिकल्ट असतं आणि बघता बघता 3 धावा या ठिकाणी पूर्ण देखील केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगले धावले. पाहूया रिप्ले मध्ये. सरळ आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. चांगला एफर्ट होता मी म्हणेल. एकदा वाचवली आपल्या संघासाठी. धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये प्रवेश केले. धाव संख्येने 10 वर 10 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. इथून आता कुठेतरी मोमेंटम आपल्या बाजूने नेण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा सोपान तयार होतोय. ओव्हर द विकेट ना समोर टायगर आहे. यावेळेला फ्लिक करत असताना कडेकडे स्वीप करण्याचा प्रयत्न केला. सिंगल कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे देखील चांगल्या धावा. 2 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या. जेव्हा चौकार षटकार येत नसतात तेव्हा सिंगलला डबल मध्ये रूपांतरित करणं गरजेचं असतं. डबलला ट्रिपल मध्ये रूपांतरित करणं गरजेचं असतं आणि तो खेळ आता सुरू केलाय शिवशक्ती कोशिंबीनं. खूप चांगला डाव आता साकारत असताना पहिल्या षटकामध्ये थोडासा दबाव होता आणि तो दबाव आता पूर्णपणे रिलीज करण्याचा प्रयत्न झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा. MS स्पोर्ट चिंचवलीची ही स्पर्धा अगदी पहिल्या दिवसापासूनच चर्चेमध्ये येत चालली आहे. अपार मेहनत आणि अंबाज कष्ट संपूर्ण MS स्पोर्ट चिंचवलीचे दशरथ 11 चिंचवलीचे आपल्याला बघायला मिळाले. सन्मान्य गिरीश दादांचे बघायला मिळाले आणि गिरीश दादांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. उपसरपंच चषक. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर एलिव्हेशन तिथे मिळालं नव्हतं. बॉल वाईडिश लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. फिल्डर उपस्थित आहेत. मिळेल फक्त सिंगल. सिंगल आता स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 13 धावा इथे लागल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गस. चांगला कंट्रोल म्हणावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 6 आणि तिथून आपण पाहतोय सोपानच्या ओव्हरमध्ये खरं तर रन्स आले आतापर्यंत 7 मात्र विकेट देखील त्याला मिळाली आहे. एक महत्वपूर्ण खेळाडूला त्यानं बाद केलं. विष्णू एका धावेचं योगदान देत असताना तो परतला. मोठा डाव त्याला साकारता आला नाही आज. सोपान पुन्हा सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला. गॅप मधनं बॉलला पाठवलंय. क्लासिकल फटका. पॉइंट बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावा चौकार. प्ले मध्ये फुल टॉस बॉल होता आणि बरोबर गॅप शोधला त्या ठिकाणी. पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर येणारा हा चौकार शिवशक्ती कोशिंबी संघासाठी. ऋतिकच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. ऋतिकनं दुसरा चेंडू फेस केला आणि दोन्ही बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून त्यानं फेस केलेत. चांगला कॉन्फिडन्स पाहायला मिळाला त्याच्या बॅटिंग मध्ये. सोपान पुन्हा सज्ज होतोय. सोपानचा हा बॉल पुन्हा रिव्हर्स. वन्स अगेन फुल टॉस. वन्स अगेन तोच रिझल्ट. बॉल सीमा पार. चौकार आणि आज बरोबर 2 षटकांचा केस संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21 ला 1 गडी बाद. बाउंड्री छोट्या आहेत. आपण पाहतोय पॉइंट असेल बॅकवर्ड पॉइंट असेल आणि त्या बाउंड्रीला कुठेतरी टार्गेट करण्याचा इंटेन्शन निर्धार केला बॅटरनं आणि तिथे तो यशस्वी देखील ठरलाय. चौकार लगातार 2 आले त्याच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 21 धावा 2 षटकांच्या अखेरीस. पूर्णपणे आता बॅक करत असताना शिवशक्ती कोशिंबी हा संघ आपण म्हणू शकतो कारण पहिल्या षटकामध्ये फक्त रन्स होत्या 6 आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतोय सोपानच्या विरोधात 15 धावा
खर्च केल्या सोपांना आणि जरूर चांगला खेळ ऋतिकनं त्या ओव्हरमध्ये साकारलाय. इथून आता दबाव कमी झालाय. 50-50 आपण हे डाव म्हणू शकतो, कारण आता इथून पुन्हा चांगल्या स्कोरकडे वाटचाल करण्याची संधी चालून आली आहे टीम कोशिंबीसाठी. उपस्थित पाहुण्यांमध्ये आपण पाहतोय सन्माननीय साईनाथजी तारे साहेब, अंतरिक्ष लॉजिस्टिकचे ओनर, आणि त्यांच्या सोबतच आपण पाहतोय गिरीशजी पाटील साहेबांना तुम्ही पाहतायत. त्यांची तुम्ही स्पर्धा एन्जॉय करतायत सध्याच्या घडीला. चिंचवलीची उपसरपंच चषक ज्ञानदेव पाटील आहेत. अमोल तारे खांडपे संघाचे पुरस्कर्ते, नेहमीच अमोलजी तारे खांडपे संघाला पुरस्कृत करत असतात. रमेश भोईर साहेबांना देखील तुम्ही पाहतायत, चिंचवलीचे समाजसेवक. त्यानंतर निखिलला तुम्ही पाहतात, निखिल तारे चांगले क्रिकेटर आहेत. व्यासपीठ अक्षरशः खुलून आलेलं सागर पाटील अनबी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, आणि संपूर्ण आपण पाहतोय पीटीसी ची टेक्निकल टीम जी खऱ्या अर्थानं PPL पडगा प्रीमियर लीग साठी अपार मेहनत घेत आहे. त्या सर्वांचं आपण करूया पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. मनोहर गोलंदाजी करण्यासाठी आल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. ऑन साइडला डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन काउस कॉर्नर, लॉंग ऑफ लेग फिल्डर सेट, परफेक्ट यॉर्कर होता. खोदवर टप्प्याच्या बॉलला खोदून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे डॉट. निर्धाव चेंडू येतोय. तिसऱ्या षटकाची चांगली सुरुवात मनोहर करत असताना त्रिशूल अर्थातच टायगर भरपूर स्ट्रगल करतोय. या डावाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव आलेत. 8 बॉल मध्ये 8 डावांवर तो बॅटिंग करतोय. पॉवर प्ले स्पेशालिस्ट हा बॅटर आज झुंजतोय. आणखी आता हा बॉल आपण पाहतोय डीप मध्ये राहणारा, खाली राहणारा सबमरीन बॉल. 1 मोर डॉट. मनोहर चांगलं कमबॅक करत असताना पुन्हा मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करून देण्याचा प्रयत्न करतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव आलेत. डीबी स्पोर्ट कुरुंद आणि कृष्णा 11 वारलीपाडा कम फॉर द टॉस. आफ्टर फर्स्ट इनिंग आपण टॉस घेणार आहोत. मनोहर लेफ्ट आर्म राउंड द विकेट. त्रिशूल साठी हा बॉल लॉंग वे शफल झाला. खराब लेंथ होती आणि त्याचा फायदा उचलत असताना बॅटरने ठोकला हा चौकार फाईन लेगच्या बाहेर. गुड शॉट. लॉंग वे शफल होत असताना हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बघितलं आपण रिप्ले मध्ये. खूप टप्प्याचा बॉल होता आणि दिशेवरती देखील नियंत्रण नव्हतं आणि सर पाठवला फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे. हा चौकार आला. त्रिशूल लगातार 2 डॉट आल्यानंतर पुन्हा चांगला खेळ साकारण्याचा प्रयत्न करतोय. संघाची धावसंख्या 25 वर. मनोहर पुन्हा सज्ज. लेफ्ट आर्म राउंड विकेट. शॉर्ट ऑफ लेथ बॉल बॅकफुटला गेले. सॉफ्ट हँड फक्त पुश केलाय. कवसला फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग मिळेल. फक्त सिंगल. आता इथून मी म्हणेल डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याची वेळ नाहीये, कारण येणाऱ्या बॅटर्स मध्ये अजूनही रामचं येणं बाकी आहे. तोही एक विस्फोटक बॅटर आहे. सिंगल स्कोर पुढे सरकत असताना 26-26. तर नक्कीच सन्माननीय साईनाथजी तारे साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना बहुमूल्य वेळ आपण खर्च केला मामा या स्पर्धेसाठी. तुमचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. नक्कीच सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब आपण आलात, आमचा आनंद द्विगुणित केलात. आपलं शतशः आभार. ऋतिककडे स्ट्रायकिंग एंड यावेळेला ऑन द राइट फटका एक्झिक्यूट केलं. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. झेल पकडली आहे. फलंदाज बाद. बिग विकेट. मनोहर राउंड द विकेट ना सरळ रेषेमध्ये हा स्ट्रोक. बॅटचा फॉलो थ्रू किती चांगला होता पहा. टायमिंग ही प्रॉपर जुळालं, मात्र जे एलिव्हेशन मिळायला हवं होतं ते एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही आणि अखेर खेळाडू बाद झाला. मनोहरला सफलता मिळाली आहे. ऋतिक जो चांगला खेळ साकारत होता त्याच्या बॅटमधून 2 चौकारी आपण पाहिले होते. वैयक्तिक
11 धावांचं योगदान देत असताना ऋतिक बाद झालाय. न्यू बॅटर राम मैदानामध्ये एंटर होतोय. मनोहर आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 5 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केलेत. फुल टॉस बॉल, यावेळेला प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू पासून अलग होत असताना बॉलला अडवलाय आणि याच बरोबर आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपन्न. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 26 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण सध्याचं हे धावफलक पाहतोय. अंतिम षटक इथून आता शिल्लक असेल. इथून आता किमान 15च्या वर धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल या मॅच मध्ये फाईट बॅक करण्यासाठी. मी पुन्हा एकदा आवाज देऊ इच्छितो. डीबी स्पोर्ट करून आणि कृष्णा 11 वारलीपाडा टॉस साठी यावं. कृष्णा 11 वारलीपाडा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. मग या अगोदरच श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघनायक टॉस साठी वेळेवरती उपस्थित नव्हता. त्या संघाला पेनल्टी दिलेली आहे आणि पीटीसी असोसिएशन पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तुम्ही सध्या ही स्पर्धा खेळतात. त्याच्यामुळे पीटीसीचे जे काही रूल्स आहेत ते प्रत्येकाला ठाऊक आहेत आणि त्या नियमांचं पालन हे करावं लागेल. डीजे अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी अजय राऊंड विकेट ना या वेळेला फक्त हलक्यातनं डिफेन्स केलाय. स्ट्राइक रोटेट करत असताना त्रिशूल स्ट्रायकिंग एंड देतोय राम ठाकरेकडे जो विस्फोटक बॅटर आहे. खरं तर पहिला बॉल त्यानं मिस केला. मात्र इथून आता त्याच्याकडनं अपेक्षा 2 मोठे फटके त्याला जरूर खेळावे लागतील फायटिंग टोटल सेट करण्यासाठी शिवशक्ती कोशिंबी संघासाठी. धावसंख्या आहे 27. पहिल्या फेरीतील हा 4था सामना सध्या तुम्ही पाहता. डे 1 स्पर्धेचा पहिला दिवस फ्लाइट मध्ये बीट झालाय. फ्लाइट अँड टर्न राऊंड द विकेट नाही क्रॉस लाईन हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता आणि पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघतोय. अप्रतिम गोलंदाजी अजयच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आलाय 27 वर धावफलक स्थिर. या वेळेला मात्र बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचला. मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. विकेटचं पतन. बिग विकेट बिग ब्लो रामबाद. सर्व आज गीत देखील देशभक्तीपर गीते आपण ऐकतोय. खऱ्या अर्थानं गिरीश दादांचं प्रेमच आहे नक्की आपण पाहिलं भारतीय सैन्यांवरती. आणि हा टॉस बॉक्स या टॉस बॉक्सच्या माध्यमातून देखील वीर जवानांना शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न. वेट करत असताना डिस्पॅच करण्याचा प्रयत्न. अनादर विकेट. मिड विकेट आता क्लिअर करणं भरपूर मोठी समस्या बनली आहे फलंदाजांसाठी. भरपूर मोठा टास्क आता मैदानामध्ये बनतोय आणि त्याच क्षेत्रामध्ये वारंवार खेळाडू बाद होत आहेत. 1 मोर विकेट डाऊन. आकाश आल्या पावली परततोय. लगातार 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश आले अजयला. ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता अजय असेल. न्यू बॅटर सूरज मैदानामध्ये एंटर होतोय. जीटीसी लाईव्ह स्पोर्ट्सच्या वाहिनीवरून तुम्ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. फक्त टाईप करा उपसरपंच चषक 2024 चिंचवली आणि एका क्लिक वर घर बसल्या तुम्ही या मॅचचा आनंद घ्या. हॅट्रिक बॉल लोवर फुल टॉस स्वीप केलाय. गॅप मधनं बॉलला पाठवलंय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. इट्स अ 4 रन.
Slogging very beautiful. It's gone out of the park. Sixer. मी मुकेश पाटील माजी क्रिकेटपटू चिंचवली यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. वी सॅल्यूट यू सोल्जर्स. देशातील बलिदान देणाऱ्या या शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आपण एकजूट होऊन त्यांच्या प्रती या प्रसंगी सद्भावना दाखवू. सर्व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. शहीद जवान अमर रहे, वीर जवान तुझे सलाम. खऱ्या अर्थाने ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे. पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेत. एका बाजूला उपसरपंच आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय MS स्पोर्ट्स. कृष्णा 11 संघ कर्णधार कॉल करतोय. उपसरपंच असा कॉल आहे आणि MS स्पोर्ट्स आलेला आहे. तर टॉस या ठिकाणी जिंकला DB स्पोर्ट्स कुरुंद. मी पाहुण्यांना पुन्हा विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. नाणेफेकी जिंकलेले आहे. पडगा टेनिस क्रिकेट अंतर्गत ही स्पर्धा आहे. कसं वाटतंय? खूप सुंदर वाटतंय. खूप सुंदर आयोजन केलेलं आहे गिरीश दादांनी. टॉस जिंकला समोर कृष्णा 11 वारलीपाडा संघ. या अगोदर एखादा सामना आठवतो त्यांच्या विरोधात? नाही, आमचा फर्स्ट मॅच आहे. काय निर्णय घेशील मग? क्षेत्ररक्षण. किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला, कारण या मैदानावर रन्स वेगाने बनतायत? 40च्या आतमध्ये. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा तुला असेल. टॉस गमावलेली आहे, तुला बॅटिंग करायची आहे. जर टॉस जिंकला असता काय निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतला असता पहिला. नक्की आता तुला बॅटिंग करायची आहे. आणि एक आवर्जून प्रश्न विचारणार की आता PTCच्या मागील आपण जर 2-3 वर्षांपासून जर विचार केला तर स्पर्धा काहीशा ठप्प झाल्या होत्या, बंदच झाल्या होत्या जवळपास. मात्र आता पुन्हा पडगा टेनिस क्रिकेटमध्ये मोठमोठ्या स्पर्धा होतात. याविषयी तू काय म्हणशील? पूर्ण नवीन राहुल चंदे साहेबांनी ऑर्गनाईज केले पूर्ण कमिटी आणि त्यांनी पुढे नेण्याचं काम केलं PTCला. त्यांचं खूप धन्यवाद करतो. नक्कीच. आधी आता PPL पडगा प्रीमियर लीग ही स्पर्धा येणार आहे, त्याच्याविषयी काय म्हणणं असेल? पडगा प्रीमियर लीगमध्ये जे यंग प्लेयर आहेत त्यांना संधी मिळेल परफॉर्मन्स देण्याची. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या संघाला असतील. तर टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे टीम DB स्पोर्ट कुरुंद. पहिल्यांदा फिल्डिंग चूज केले, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम कृष्णा 11 वारलीपाडाला. वळूया आपण पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. ऐकूया व्हॉइस ऑफ PTC योगी पाटील यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद समीर ठाकरे. अतिशय सुंदर मनोगत या ठिकाणी या दोन्ही संघाच्या संघनायकाच्या वतीने आपण नक्कीच ते ऐकलं. आणि जे पडगा प्रीमियर लीग अर्थात PPL जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेमध्ये सर्वांनी चांगलं योगदान द्यावं आणि त्या स्पर्धेला सर्वांनी मात्र नक्कीच सपोर्ट करावा हीच सूचना या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ह्याच अपेक्षा मी या सर्वांच्या वतीने बाळगतो. आणि जाऊया आता मात्र दुसऱ्या इनिंगकडे. पाहू शकाल 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी एका बाजूला तुम्ही पाहू शकाल सोपान आणि दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल एक अनुभवी खेळाडू अर्थात निवा पाटील. भरपूर दिवसानंतर आता मात्र क्रिकेटच्या या खेळपट्टीवरती त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. आणि षटकाला सुरुवात करतो शिवशक्ती कोशिंबी संघाच्या वतीनं ऋतिक. लेफ्ट आर्म ऑफ विकेट मात्र मारा करतोय. पहिल्या चेंडूवरती एश पाहायला मिळाली आणि मात्र चेंडू गॅपमधून टाबल झालाय भरपूर वेगानं आणि चेंडू सरळ सीमेरेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तर नक्कीच रेस सुरू होती या चेंडू आणि पंकज मध्ये, परंतु पंकज चेंडूला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत थांबू शकला नाही. आणि एक गोड सुरुवात या ठिकाणी आपल्याला मितेश चिलवन कुरुंद संघाच्या वतीने पाहायला मिळाली. खास करून सोपान आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं ओपन केलं चौकारानं. आणि स्पर्धेसाठी आणि ज्या ज्या संघाने स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे त्यासाठी भोरीगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर मिस्टर दुर्गेश भोईर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दुर्गेश भोईर. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय.
ऋतिकचं मात्र स्वागत केलं चौकारानं. चेंडू चांगला होता परंतु चेंडू गॅप मधून मात्र निघून गेला आणि त्यानंतर पाहू शकाल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची लाईन आपण जर पाहिली तर डाबा स्टिकच्या भरपूर बाहेर होत आणि त्याचमुळे पंचाने या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं. वाईट चेंडू तिथे मात्र आपल्याला दोन फिल्डर डीप मध्ये आहेत. एक लॉंग ऑफ कडे तुम्ही पाहू शकाल राम ठाकरेच्या रूपानं आहे, तर एक मिड विकेटला तुम्ही पाहू शकाल आणि बाकी सर्व 36-38 सर्कल मध्ये आहेत. फटका चांगला पाहायला म्हणतो अगदी अलाउंग द कार्पेट. मिड विकेटचा फिल्डर वाईडिश लॉंग ऑन कडे मात्र ट्रॅव्हल झालाय. चेंडूला उतरून फेक करेपर्यंत 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला तालमेल पाहिला आपण. कॉन्टिन्युएशन खूप छान होतं आणि त्याचमुळे 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. धावफलकावरती 6 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. 7 धाबा माफी असो, एक एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपात मात्र तिथे आली होती. 2 लिगली चेंडू आतापर्यंत हाताळले गोलंदाज ऋतिकनं. हो चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं. ज्या अनुषंगानं बाउन्सचा मात्र तिथे वाट पहिली सोपत, त्या अनुषंगानं चेंडूची लेंथ मात्र आली नाहीये आणि पहिला निर्धाव चेंडू आपल्याला या षटकामध्ये ऋतिकच्या वतीने पाहायला मिळाला. या सत्रामध्ये मितेश कुरुन संघ चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे, परंतु या ठिकाणी मिस्टामिंग मिड ऑफ वरती कुठला फिल्डर नाही. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र या ठिकाणी जोडली गेली. असं वाटतं की हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत एक चांगली रंगत निर्माण करू शकेल. त्यासाठी तुम्हाला मात्र विकेट्स घ्यावे लागतील आणि तसे आपण ऋतिकचा जर विचार केला तर एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्यांनी या सत्रामध्ये कार्य केलं आपल्या संघासाठी, परंतु आतापर्यंत त्याला एकही सफलता मिळाली नाहीये आणि तो प्रयत्न त्याला इथून करावा लागेल. परंतु पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर कुठे न डगमगताना, कुठला प्रेशर न घेताना इथं मात्र या ठिकाणी सोपन्न चांगला खेळ प्रस्थापित केलाय. चेंडू आपण मैदानामध्ये पूर्तता करायची आहे, कारण चेंडूच्या आकाराबद्दल थोडीशी मात्र त्या ठिकाणी पंचांबद्दल मात्र पाहू शकाल चर्चा होत आहे आणि जर पंचांना वाटलं तरच तुम्ही चेंडू चेंज करू शकता, अन्यथा तुम्ही चेंडूला बदली करू शकणार नाहीये. या स्पर्धेचा मुख्य नियम आहे, चेंडू खराब झाला, फुटला गेला किंवा हरवला गेला तर तुम्हाला नवीन चेंडूवरतीच पुढील जो खेळ आहे तो तुम्हाला मात्र सुरू ठेवावा लागेल. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन MS स्पोर्ट चिंचोली व दशरथ 11 चिंचोली यांच्या माध्यमातून उपसरपंच चषक 2024 आणि चिंचोली गावानं सुद्धा मात्र सातत्य टिकून ठेवलं की प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळत असते. आणि या सत्रातील या स्पर्धेचा पहिल्या दिवस आपण आरंभ होते. आतापर्यंत पहिल्या फळीतील 4थ्या सामन्याची आपण नक्कीच या ठिकाणी खेळ पाहतो, परंतु पहिल्या चेंडूवरती निवा पाटील समोर गेला आणि समोर जात असताना मात्र पहिल्या चेंडूवरती पूल करण्याचा प्रयत्न, अर्थात क्रॉस बॅटेड फटका तरी खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ चेंडू एस्टांवरती जाऊन धडकतोय. पहिला धक्का लागत असताना मितेश शिलेवर करून संघाला. स्ट्रायकरला परंतु या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती कुठेतरी क्रॉस बॅटेड फटका त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला आणि पाहू शकाल चेंडू बॅटमध्ये खूप मोठं अंतर राहिलं आणि जाऊन सरळ चेंडू स्टँडवरती धडकला. ज्या विकेटची मी नक्की चर्चा सुरू ठेवली होती की ऋतिक एक्झॅक्टली विकेट टेकर म्हणून कार्य या सत्रामध्ये करतोय आणि अखेर त्यांनी मात्र आपल्या कोठ्यामध्ये एक सफलता प्राप्त करून दिली आपल्या संघाला. निभा पाडलेल्या रूपानं बाद होण्यापूर्वी एकही धावा तर त्याने आपल्या संघाला योगदान दिलं नाही आणि त्याचमुळे आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपण पाहतोय मयूर, एक युवा खेळाडू आहे, परंतु या खेळाडूकडे टॅलेंट फार जास्त आहे आणि त्याच अनुषंगाने त्याला मात्र 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलाय, ज्याचं प्रत्यक्ष उदाहरण तो देत असताना डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाही आणि चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं निघून जातो. 4 धाबांसाठी चौकार. मात्र इथे स्ट्रोक पाहिला पण शेवटचा चेंडू शिल्लक होता या षटकातील आणि त्याच्यावरती चौकार आपण पाहिला मयूरच्या बॅटमधून. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना एक गडी मितेश 11 कुरुन संघाने गमावला आणि एकूण धावा आपण जर धावफलकावरती पाहिल्या तर 12 धावा आतापर्यंत या ठिकाणी जोडल्या गेल्या.
येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी अजूनही इथून 26 धावांची आवश्यकता असेल आणि त्याच अनुषंगाने दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज त्रिशूल ठाकरे उर्फ टायगर. आपण या मैदानाच्या जर नक्कीच आजूबाजूला जर हे दृश्य पाहिले तर कुठेतरी साऊथ आफ्रिकन ज्याप्रमाणे क्रीडांगण असतात त्या क्रीडांगणाची मात्र नक्कीच या ठिकाणी कुठेतरी आठवण देत असताना निसर्ग वातावरण हिरवी हिरवी झाडं आपल्याला नक्कीच चहूबाजूने पाहायला मिळत आहेत. तदनंतर तुम्ही पाहू शकाल भिवंडीकडे जाणारा रस्ता तुम्हाला पाहायला मिळू शकेल. गोलाकार हा क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणामध्ये रंगणारी स्पर्धा एम एस स्पोर्ट चिंचोली संघाच्या वतीनं उपसरपंच चषक 2024. पहिल्या चेंडूला आपटी दिली आणि फोर्स केला लॉंग ऑनच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, चेंडू आउट ऑफ द पार्क. ठोकला सोपांना हा बिगिट षटकार. त्याचमुळे डीप मध्ये चांगली फिल्डिंग, परंतु फेकी थोडीशी संत आली आणि त्याचमुळे मात्र 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. धाबांचा वेग आता मात्र सोपान वाढवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. आतापर्यंत एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला, आपण एक षटकार पाहिला आणि वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळतोय. मयूरनं आतापर्यंत एक चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला आणि धावा आतापर्यंत धावफलकावरती सांघिक पाहिल्या तर 20 धावा लागल्या गेल्या. हा चेंडू मात्र पाहू शकाल अगदी समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला आणि सरळ रक्षकाच्या चेंडू हातामध्ये निघून गेला. पहिला निर्धाव चेंडू या ओव्हरमध्ये टायगरच्या वतीने आपण पाहतोय. इथून तुम्हाला नक्कीच लढावा लागेल, मेहनत करावी लागेल, तेव्हा तुम्हाला नक्कीच त्या मेहनतीचं यश मिळेल. इथे मात्र पाहू शकाल असं वाटतं की पहिल्या चेंडूची कॉफी केली असावी, परंतु सलगचा हा दुसरा स्वेअर चेंडू नव्हे तर लिगल डिलिव्हरी तिथे मात्र आपण पाहिली टायगरच्या वतीनं. हे असं कार्य तुम्हाला नक्कीच करावं लागेल. फलंदाजावरती प्रेशर आणावं लागतील, थोडंसं दडपण टाकावं लागेल, त्यावेळी एखादी विकेट तुम्ही इथे प्राप्त करू शकता. परंतु सोपान या सत्रामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. उंची जास्त मिळाली, परंतु त्या ठिकाणी जजमेंट चुकीचं होतं डीप स्क्वेअर लेगकडे आणि त्याच वेळेस चेंडू एका टप्प्याच्या साह्याने निघून गेला. 4 धाबांसाठी चौकार. सूर्याची किरण आला असावी आणि तेच ऋतिकने तिथे मात्र एक्झॅक्टली सांगितलं. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जर तर मात्र नक्कीच या ठिकाणी महत्व नाहीये, तुम्ही कुठलाही कारण सांगू शकत नाहीये. एक्झॅक्टली ते झेल होऊ शकला आणि ती विकेट सोपानची होती आणि सोपानला तुम्ही जर बाद केला तर येणाऱ्या फलंदाजावरती तुम्ही दडपण टाकू शकले असते, परंतु या ठिकाणी आपल्याला चुका पाहायला मिळाल्या आणि चुकांमुळेच मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. 4 धाबांसाठी त्याचा कुठेतरी भुर्दंड आता मात्र नक्कीच भोगावा लागतोय शिवशक्ती कोशिंबी संघाला. टायगरने सांगितले की ज्यावेळी मागची स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये आम्ही 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये मात्र पटकावलं होतं, परंतु या नवीन सत्रामध्ये आता मात्र संघ कुठेतरी अडचणीमध्ये आहे. पुन्हा फटका हवेत केला, लॉंग ऑफचा फिल्डर वाईडिश लॉंग ऑफ पुढे ट्रॅव्हल झालाय. कुठल्या प्रमाणे झेल पकडण्याचा प्रयत्न केला नाही, तिथे सुद्धा चुका पाहायला मिळाल्या आणि त्याच चुकांमुळे चेंडू पुन्हा एकदा निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. खूपच मागणं षटक इथे मात्र पाहायला मिळालं, परंतु कुठेतरी टायगरला 7 मात्र आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची मिळाली नाही आणि त्याचमुळे 28 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये ऋतिकने 12 धावा खर्च केल्या होत्या, त्याला एक सफलता मिळाली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये टायगरने तब्बल 16 धावा खर्च केल्या. 38 धावाचा पाठलाग करत असताना 28 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या, म्हणजे येणारे 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी फक्त 10 धावांची आवश्यकता असेल. नवीन गोलंदाज केतन आता मात्र गोलंदाजाला मात्र या ठिकाणी एखादा चमत्कारच करावा लागेल आणि चमत्कारच मात्र या संघामध्ये या सामन्यामध्ये कोशिंबी संघाला मात्र वापसी करून देऊ शकेल. फुलटॉस आहे, थोडासा दूरवरून फटका एक्झिक्यूट केला, चेंडू लॉंग ऑफ कडे मात्र ट्रॅव्हल होते. फिल्डर तिथे सज्ज आहेत. आता मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु सोपानला आणि मयूरला मात्र पूर्णपणे ठाऊक आहे की इथून जर आपण संत गतीने तरी धावा जोडत गेलो तरी सुद्धा त्या धावांचा आपण पाठलाग त्या लक्ष्याचा पाठलाग करू शकतो आणि त्याच अनुषंगाने मयूरनं छोट्या बॅकलिपचा तिथे वापर केला. एक चांगली रणनीती,
म्हणजे असं वाटतं की सोपान एक्झॅक्टली अटॅकिंग क्रिकेट खेळू शकेल आणि मयूर मात्र त्याला चांगली साथ देऊ शकेल. ही गेम प्लॅनिंग ते आता मात्र नक्कीच केली असावी. पाहू शकाल तेच आक्रमकता मात्र सोपानकडे पाहायला मिळाली, परंतु लॉंग ऑनला फिल्डर आहेत राम ठाकरे, चूक करत नाही, पकडला जाईल आणि संपन्न होतोय सोपानचा खेळ. लागणारा दुसरा धक्का मितेश 11 कुरुन संघाला. तर केतनने एक चांगले विकेट्स प्राप्त करून दिले आपल्या संघाला, कारण सोपान भरपूर आक्रमकता तिथे मात्र खेळ प्रस्थापित करत होता आणि अखेर त्याचा मात्र जो अडथळा होता तो मात्र नक्कीच दूर गेला. आणि त्याचमुळे आता मात्र नवीन फलंदाज रोहन आलाय 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 9 धाब्यांची आवश्यकता. खराब चेंडू होता टप्प्याचा आणि त्याचमुळे ऑन साईडला मात्र चेंडू टर्न केलं, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली अगदी लॉंग लेग कडे ऋतिकच्या माध्यमातून. आणि प्रत्येक धावा तुम्हाला आता इथून वाचवाव्याच लागतील जर या सामन्यामध्ये तुम्हाला अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर. तुम्हाला आता मात्र या ठिकाणी चांगला खेळ प्रस्थापित करावा लागेल आणि ते प्रयत्न आता इथून मात्र ऋतिकच्या वतीने केला जात आहे. पहा अगदी आमच्या समोर जी साइड स्क्रीन आहे त्याच्या बाजूला एक डिझायर स्विफ्ट गाडी आहे व्हाईट कलरची, ती आपण थोडीशी तिथून दूर करायची आहे. केतन पुन्हा एकदा ओहो पंच करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील तिथे मात्र केली जाईल कॉट बिहाइंड साठी, परंतु पंचांची स्वीकृती मात्र त्या ठिकाणी मिळाली नाहीये. डॉट चेंडूची मात्र तिथे सांगता पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी केतनकडून आपण पाहतोय, कारण आतापर्यंत केतनचा जर आपण स्पेल पाहिलं तर त्यांनी लिगली 4 चेंडू हाताळले, 2च धावा त्याने खर्च केला, 1 सफलता त्याने प्राप्त केली. आणि आता मात्र समीकरण 8 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 8 धाबांची गरज, म्हणजे जेवढी चेंडूची संख्या शिल्लक आहे तेवढ्या धाबांची आता मात्र आवश्यकता आहे, ती म्हणजे मितेश 11. कुरुन संघाला खराब चेंडू, विनाशकाली विपरीत बुद्धी, सर्व काही सुरळीत होतं, परंतु इथे डाबा स्टिक वरती अकुटापाता चेंडूची हाताळणी केली आणि हुकच्या अंदाजामध्ये चेंडू फाईन बाउंड्रीच्या बाहेर पाठवलं. 7 धाबांसाठी षटकार. दूर मितेश 11 कुरुन संघ या षटकारानं पूर्णपणे कमबॅक केलं. जबरदस्त खेळ आज मयूरकडून आपण पाहतो, झटपट क्रिकेट त्याच्याकडून पाहायला मिळाला. 4 चेंडू फक्त त्याने फेस केले, 11 धाबांचं आतापर्यंत योगदान दिलं. आणि पाहू शकाल पहिल्या चेंडूची आणि पहिल्या फटक्याची इथे मात्र कॉफी करत असताना चेंडूला पाठवलं पुन्हा एकदा फाईन बाउंड्रीच्या बाहेर 6 धाबांसाठी आणि हा सामना जिंकलाय खूप मोठ्या चांगल्या पद्धतीनं मितेश 11 कुरुन संघानं. सो अभिनंदन मितेश 11 कुरुन अँड हार्ड लक शिवशक्ती स्पोर्ट